नवी मुंबई के वाशी और खारघर इलाके में सिडको की हाउसिंग स्कीम के तहत घरों की आसमान छूती कीमतों से नागरिकों में जबरदस्त नाराजगी फैल गई। आरटीआई के माध्यम से सामने आई चौंकाने वाली जानकारी के अनुसार जो घर 35 लाख रुपए में बनता है वही घर सिडको 74,10,000 रुपए में बेच रहे हैं, ऐसा आरोप नागरिकों ने लगाया है। खास बात यह है कि विधायकों, सांसदों और वरिष्ठ अधिकारी के लिए तैयार किए जा रहे प्रकल्पों के घरों की कीमत आम नागरिकों के घरों से कम बताई जा रही है। परवडारे घर यानी अफोर्डेबल हाउसिंग के नाम पर सिडको 100 से 120% तक का मुनाफा कमा रही है, ऐसा आरोप भी किया गया है। महंगे घरों के विरोध में अब तक 18,000 से अधिक नागरिकों ने अपने अलॉटमेंट सिडको को वापस कर दिया है, क्योंकि प्रशासन ने घरों की कीमतों में कमी करने पर कोई ठोस भूमिका घेतली नहीं है। अब सवाल ये उठता है कि जब सिडको के घरों की कीमतें 75 लाख से लेकर के 95 लाख रुपए तक पहुंच चुकी है, तो आम आदमी घर कैसे खरीदेंगे। आरटीआई के जरिए मिली जानकारी में ये भी सामने आया है कि सिडको को जो घर 35 लाख रुपए में तैयार पड़ता है वही घर जनता को 75 लाख रुपए तक में बेचा जा रहा है। अधिकारातलं घर 35 लाखामध्ये ते 74 लाखापर्यंत सिडकोने पोहोचवलेलं आहे। काय माहितीच्या अधिकारात मला माहिती प्राप्त झाली आहे? सर्वात प्रथम जेव्हा आम्हाला हा विषय कळाला की सिडकोनी 75 लाख ते 1 करोड पर्यंतची घरं जाहीर केली आहेत ते सोडकधारकांसाठी, तेव्हा आम्ही सिडकोकडे आरटीआय मध्ये मागणी केली आणि त्याच्यामध्ये एकदम धक्कादायक खुलासा झाला की सिडको जे घर त्यांच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटनी मार्केटिंग डिपार्टमेंटला पाठवलेल्या पत्रामध्ये स्पष्टपणे असं म्हणते की आमची कन्स्ट्रक्शन कॉस्ट ही जवळजवळ 29 लाख रुपये आहे। तर ती जी घरं बांधलेली आहेत त्या घरांना ही सिडको आताच्या लॉटरीमध्ये 74 ते 75 लाख रुपयामध्ये विकते। ह्याच जी घरं जी इंजिनिअरिंग डिपार्टमेंटनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ती स्वस्तात बांधली गेली आहे, तर आमचा सिडको एमडी ना हा स्पष्टपणे प्रश्न आहे की जर ती घरं बांधली जातात 25-30 लाखाला, तर ती का एवढी महाग विकली जातात आणि सर्वसामान्यांसाठी का एवढं महाग घरं विकली जातात। त्याचबरोबर जर तुम्ही अजून थोडी माहिती घ्याल याची, तर तुम्हाला असं कळेल की आमदारांसाठी जी घरं बांधली जातात त्याची किंमत आधीच कमी केली जाते। मग आमदारांना वेगळा न्याय आणि सर्वसामान्य लोकांना वेगळा न्याय असं का? परत त्याचबरोबर जर आज ही घरं सर्वसामान्यांना घ्यायची झाली तर ते त्यांना परवडणारी देखील नाही आहेत। तर सिडकोनी ह्याच्यामध्ये दखल घ्यावी, सिडको एमडीनी ह्याच्यावरती स्पष्टीकरण द्यावं की या घरांच्या किमती एवढ्या जास्त का आहेत। आणि आम्ही स्पष्टपणे असं म्हणतो की जर तुम्हाला लोकांना घरं द्यायचीच आहेत तर ती मिनिमम ऍग्रीमेंट व्हॅल्यू आणि रेडी रेकनरच्या रेटच्या हिशोबाने 10 ते 20% मार्जिन मध्ये लोकांना देण्यात यावी। लॉटरी मिळालेली आहे, मात्र माहितीच्या अधिकारामध्ये 35 लाखात घर मिळते, मात्र 74 लाखाला तुम्हाला भरावं लागणार आहे, काय सांगाल? एकंदरीत सिडकोने ही योजना नक्की कोणासाठी राबवली ह्याच्यावरती आज महाराष्ट्रातील सर्वसामान्य तरुणांना पडलेला एक प्रश्न आहे। घराची कन्स्ट्रक्शन कॉस्ट 35 लाख आहे आणि घराची विक्री किंमत 75 लाख आहे, 1 करोड आहे, 40 लाख आहे, मग ही योजना कोणासाठी आहे? तुम्ही पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली घरांची लॉटरी काढली, सर्व नागरिकांसाठी ती ओपन करून दिली, घराच्या किमती जाहीर केल्या आणि वरून तुम्ही सुद्धा आश्वासन दिलं होतं की घरांच्या किमती कमी करू, किमती तर तुम्ही केल्या नाहीत। आम्हाला त्या उलट माहिती अधिकारामध्ये माहिती भेटल्याप्रमाणे त्या घराची कन्स्ट्रक्शन कॉस्ट 35 लाख आहे। म्हणजे तुम्ही एकंदरीत एक मिक्सर लावलाय का ब्लॅकचा व्हाईट करण्याचा? कुठेतरी लोकांना लुबाडणं थांबवलं पाहिजे। तुम्ही वर्क ऑर्डर तुम्ही दिली, ती वर्क ऑर्डर देताना बिल्डरने प्रति स्क्वेअर फूटचा रेट तुम्हाला 2400 ते 2600 दिला होता। मग आता ह्या घरांची विक्री करताना तुम्हाला एवढे रेट महागडे का पडतायत? 25,000 स्क्वेअर फूट जो माणूस 6 लाखाचं उत्पन्न घेतो, जो अल्प उत्पन्न गटातला आहे, जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातला आहे, तो माणूस कसंही घर घेऊ शकतो 75 लाखाचं? कशा प्रकारे तो 40, 50, 45 लाखाची घरं घेऊ शकतो? कोणती बँक त्यांना गृहकर्ज उपलब्ध करून देणार आहे? तुम्ही कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक करणं खूप गरजेचं होतं। ज्या ठिकाणी तुम्ही लॉटरी जाहीर केली, घरांचा बांधकाम खर्च, तुमची वर्क ऑर्डर, ह्या सगळ्या गोष्टी जर का मॅच केला तर ही घराची किंमत 16, 17, 18 लाख होती। कुठल्या दृष्टिकोनातून तुम्ही एवढी महागडी घरं लोकांकडून वसूल करून घेताय?
जी मीडिया टुडे के लिए नवी मुंबई से मनोज भिंगाडेर की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में इतना ही। बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।